पडिये तैसा आहे वान, पडिये तैसा आहे वान. आम्ही भांडारी देवाचे, आम्ही भांडारी देवाचे. घ्यावे घ्यावे मापवाचे, घ्यावे घ्यावे मापवाचे. जावे जावे तुका मने पुढे 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 तुका साहिवान. आम्ही भांडारी देवाचे, घ्यावे घ्यावे मापवाचे. उगवू जानो मोडी, थोडं कमी करा. उगवू जानो मोडी, झाली नवे तैसी जोडी. आम्ही भांडारी देवाचे, घ्यावे घ्यावे नामवाचे. तुका म्हणे पुडी, तुका म्हणे पुडी, मोल तैसी खरी कुडी. आम्ही भांडारी देवाचे, घ्यावे घ्यावे मापवाचे. विठ्ठल समचरण सरोजम सांद्र नीलाबुदावम. जगन निहित पानी मंडना मंडनानाम. तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम. सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. महायोग पीठे तटे भीमरत्या. वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे. समागत तिष्ठन्तमानंद कंदम. परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संतांजिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाची सद्गुरुदास तुका जयांची केली स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. निवृत्तीनाथांचे चरणी शरणैका जनार्दने. कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम. कलांकांक तेजोधिकामो दिवक्रम. खलानीशवाद पुनदार दक्षम. समाधि समूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो जन्मभूमी जिते जन्मलोमी. नमो कर्मभूमी जिते वाढिलोमी. नमो राष्ट्रभूमी जिच्या सर्व कामी. झिजो देह माझा प्रभू प्रार्थितो मी. मस्तक ही पायावरी. या वारकरी संतांच्या वचनाईका. कमळापती माझी रंकाची विनंती. कर जोडितो कथे काळी. आपण असावे जवडी. आई हनुमंत विराजी. कथा करुमती अनुसार. प्रेम सहित गादी धरू.
पधारी पवन कुमार सरस्वती माते द्यावी मदन स्मृती येतो का कुलती तुझ लागी आपुल्या बाळासी दरात हाती न करा फजिती जनामध्ये पंढरीचा देवराया देवराया दंडवत तुझे पाया सचिदानंद पाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा चैतन्याचा जिवाडा ज्ञानोबा माधा साधकाचा माय बाप दरुशनी हरे ताप सर्वाभूती सुखारूप ज्ञानोबा माझा विठ्ठल घातला दुकान पडिये तैसा हेवान आम्ही भांडारी देवाचे घ्यावे मापवाचे मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबाराय श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय शांती ब्रह्म एकनाथ महाराज विश्वगुरु श्रीमन निवृत्तीनाथ महाराज आदिशक्ती मुक्ताई आदी करून सर्व संत मंडळीच्या चरणावर विनम्र भावाने साष्टांग प्रणिपात करून ज्या दरबारामध्ये आज आपण या ठिकाणी स्थानापन्न झालेलो आहोत भगवान संत शिरोमणी सावताबाबांना त्या ठिकाणी त्रिवार दंडवत घालून उपस्थित श्रोता सज्जन मायबाप वर्ग तुम्हा सर्वांच्या चरणावर पुनश्च एकदा त्रिवार वंदन करून सेवेकरता घेतलेला अभंग अनंत कृपावंत श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबरायांचा चार चरणाचा आणि संतांची व्यापकता सांगणारा अभंग सेवेकरता घेतलेला आहे विठ्ठल सुंदर असा चिंतनीय अभंग या अभंगावर चिंतन करण्यापूर्वी अल्प 6 पर्याय द्यायचा तो असा किम निमित्तानं आज आपण या ठिकाणी एकत्र आलो सणात ज्ञात आहे सर्वांना कल्पना आहे स्वर आता थोडं कमी करा कारण कुठलंही कार्य म्हटलं की त्या कार्याकरता कारण लागतं बोलत चला मंडळी काय लागतंय बोला ना काय लागतंय कारण कोणी म्हणत असेल का हो आजचं कीर्तन काय कारण आहे म्हणे विनाकारण आहे होतंय का बोला ना पटपट विनाकारण कीर्तन होत पण खरं सांगू विनाकारणच कीर्तन होतंय फक्त हा विना वेगळा आणि तो विना वेगळा तुम्ही रेंजमध्ये बसा म्हणजे कीर्तन कळत आहे तुम्हाला तर किम निमित्तानं आपण या ठिकाणी एकत्र आलो असणार ज्ञाते सर्वांना कल्पना आहे भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने प्रेमी मंडळी ग्रामस्थ मंडळ भजनी मंडळ महिला मंडळ तरुण मित्र मंडळ त्याच पद्धतीनं समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ संत सावता माडी मंडळ श्री विठ्ठल रुक्मिणी संत सावता महाराज पुण्यतिथी नाही समाधी उत्सव समिती या सर्वांच्या कुशल अशा सहकार्याने चालत असलेला अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह वर्ष 37व्या आणि 37व्या वर्षातील जवळजवळ 6व्या क्रमांक नंबरची सेवा ही माझ्यासारख्या अज्ञानाच्या वाटेला आली विठ्ठल विठ्ठल या सप्ताहाचे प्रेरणास्थान आणि आमचे सर्वांचे आदरणीय आणि पितृतुल्य असणारे या सप्ताहाचे आधारस्तंभ स्वर्गवासी कैलासवासी सदाशिव तुळशीराम माळी दादांना जाऊन 2 वर्ष पूर्ण झालीत पण त्यांनी लावलेलं हे रोप आहे त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही उभे राहिलो आणि आज दादा जिथे असतील
तिथून बसून आज या समस्त कमिटीला आशीर्वाद देत असतील. बाबा हो, मी होतो तोपर्यंत तर तुम्ही केलात, पण त्यानंतर सुद्धा उत्सव मोठा केलात. असं म्हणता दादा, गये हुए आते नाही उनकी याद सताती आहे. आणि त्याच्यातलं एक व्यक्तिमत्व म्हणजे दादाश्री. त्याच पद्धतीनं ज्यांच्या कर्तृत्वाची ढाल आपल्या परिसरामध्ये तळागाळापर्यंत पोहोचली आणि दोस्ती यारीतला राजा माणूस म्हणजे स्वर्गवासी श्रीरामदादा मंडलिक, दादांच्याही जाण्यानं मोठी पोकळी, मैत्रीची पोकळी या परिसरामध्ये त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. पण तरी संत शिरोमणी सावता महाराजांना आम्ही समोर ठेवून त्यांच्यामध्येच आम्ही दादांना आणि त्यांच्यामध्येच आम्ही नानांना बघतो. या अनुषंगानं चालत असलेला आपला हा सप्ताह आणि सप्ताहातील 37वे वर्ष म्हणजे 12/1/12/24/12/36 3 वर्ष पूर्ण झालीत. 4थ्या तपाकडे आपली वाटचाल आहे. आणि 37 वर्षापासून चालत असलेला हा सप्ताह 6व्या दिवसाची सेवा ज्यांच्या संपर्कातून मला या ठिकाणी प्राप्त झाली, समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ सप्ताह कमिटी असेल, पण ज्यांच्या संपर्कातून इथपर्यंत मी पोहोचलो, परमश्रद्धेय परम आदरणीय आमचे जीवलाग थोरात दादा ज्ञानेश्वर दादा थोरात यांच्या संपर्कातून इथपर्यंत पोहोचलो. आणि पुन्हा एकदा मागच्या वर्षी मला असं वाटतं मी बोलून गेलो तो मी पुन्हा येणार, या अनुषंगानं मी पुन्हा एकदा या ठिकाणी उपस्थित झालो. सुंदर असं नियोजन आपल्या सप्ताहाचं आहे. नजर नको लागायला एवढं गोड नियोजन आहे. फक्त या नियोजनामध्ये कोणाची ढवळाढवळ होऊ देऊ नका, म्हणजे हा सप्ताह चंद्र सूर्य असेपर्यंत हा आपला सप्ताह चालेल. ही संत शिरोमणी सावता महाराजांच्या चरणी आपण प्रार्थना करूयात. या सप्ताहाकरता अत्यंत प्रार्थनीय महत्त्वाची उपस्थिती ज्यांची परमश्रद्धेय परम आदरणीय आणि ज्यांच्यामुळे हा उत्सव एवढा मोठा शोभून आपल्याला दिसतोय, परमार्थप्रेमी महाराष्ट्रातील एक नामवंत कीर्तनकार, महाराष्ट्रातील एक नामवंत अध्यापक आणि महाराष्ट्रातील एक नामवंत गुरुजी, ज्यांनी मुलांना कसं घडवावं याचं जर ज्वलंत उदाहरण बघायचं असेल तर हे स्टेजवर उभी असणारी आमची सर्व टाळकरी बालगोपाल मंडळी बघा. या सर्वांना दिग्दर्शन आणि मार्गदर्शन करणारे परमश्रद्धेय परम आदरणीय आमचे जीवलग मित्र प्राणकंठस्थ आपल्या भागाचं नाशिकचं वारकरी संप्रदायातलं वैभव, एक संगीतातलं एक अनमोल असं रत्न परमार्थप्रेमी त्या ठिकाणी संदीप महाराज काकाडे गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांना कोटी कोटी वंदन. सध्या परिस्थिती ही आहे भाऊ की एका कीर्तनकाराच्या कीर्तनाला दुसरा कीर्तनकार उभा राहत नाही, पण त्यांचा मनाचा मोठेपणा म्हणून ते 1 दिवस नाही 7 दिवस तुम्हाला लाभलेत. 37 वर्षाचं केलेलं तप फळाला आलं म्हणजे महाराष्ट्रातला एक टॉपचा कीर्तनकार 7 दिवस तुमच्या इथे टाळ घेऊन उभा राहतो, हे तुमचं तपाचं फळ आहे खरं म्हणजे. आणि आदरणीय महाराजशी या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांना ताकदीची साथ ज्यांची परमश्रद्धेय परम आदरणीय भजन सम्राट संगीत विशारद लक्ष्मणजी बाबा, बरोबर ना, लक्ष्मण बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. आमची सर्व बालगोपाल मंडळी आहेत. या ठिकाणी पखवाजावर ज्यांची अत्यंत तोलामोलाची साथ आहे, कारण असं म्हणतात पखवाज हे मर्दानी वाद्य आहे. कुठलं वाद्य आहे बोला पटकन, कुठलं? मर्दानी वाद्य. आणि वाजवणारा सुद्धा तसाच मर्दानी पाहिजे. आणि असे आमचे अंकुश महाराज, मला असं वाटतं पक्वाच छोटा पडतोय त्यांना, नाही का? अंकुश महाराज, मी 6व्या दिवशी आलो, पण येता 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 फक्त तुमचीच चर्चा ऐकत आलो. महाराज, सप्ताहामध्ये आमच्या सप्ताहामध्ये जर बघायचं असेल ना तर एकदा वादक बघा. वादक कसा असावा ते श्रमिक नगरकडनं आणि आमच्या संजय महाराजांकडनं शिकावं. वादक असा भरदस्त असावा. काही काही दिसायला मनी भरत नाही पण वाजायला मनी भरतात. इथं झाले समाधान तुमचे देखील चरण, आणि म्हणून सुंदर असं गोड असं सरस्वती माता त्यांच्या बोटात या ठिकाणी साक्षात नांदते विराजते असे अंकुश महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. इकडची आमची सर्व बालगोपाल मंडळी सुंदर अशी विनेकरी. हा क्या बात आहे. खरं सांगू का, आज मला असं वाटतंय नारदाच्या कादीवर खोटं बोलणार नाही, आज खरंच असं वाटतंय की हे कीर्तन श्रमिक नगरमध्ये नाही तर संत शिरोमणी सावता महाराजांच्या जन्मस्थानी म्हणजे आरंगाव या ठिकाणी चालू. आणि सुंदर अशा या वातावरणामध्ये चालू असलेला आपला सप्ताह अत्यंत गोड तोलामोलाची माझ्या दादाची संशिष्टीमय. दादांकरता एकदा जोरदार टाळ्या. आमचे नानाश्री हार्मोनियम घेऊन बसलेत, पण काय म्हटलं पांढरी 2 म्हटलं, हे पांढरा कलर येण्याला अवघड आहे. ते आता ज्याला समजायचं त्याला समजावं. त्याच्यामुळे चांगल्याला जमत नाही पट्ट्या, पण तरी बाबा या ठिकाणी येऊन बसले. त्यांचा मनाचा मोठेपणा, या ठिकाणी स्टेजवर उभी असणारी आणि स्टेजवर बसलेली सर्वच वारकरी संप्रदायातली अध्वर्यू साधक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. माझ्यासमोर समाजकर्ते, राजकर्ते, राजकारणातली सर्व्हिस मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांच्या चरणावर त्रिवार वंदन करतो. आणि ह्या कीर्तनाचं चित्रीकरण ज्या 2 चॅनलच्या माध्यमातून चालू आहे
ते एक म्हणजे आमच्या वारकरी संप्रदायातलं एक तोला मोलाचं यूट्यूब चॅनल म्हणजे गजर गजर माऊलीचा ना, बरं, गजर माऊलीचा. आणि या चॅनलचे सर्व आमचे विनोद दादा कांगणे दादा या ठिकाणी उपस्थित. दादांकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. सध्या परिस्थिती आहे थोडा दादा की लोकांना ते काय म्हणतात त्याला, रेनकोट घेऊन प्रवास करावा लागतोय. पण रेनकोट घेऊन प्रवास करत असताना लाख मोलाची वस्तू सोबत सांभाळून इथपर्यंत आणली आणि ती खूप चांगल्या पद्धतीने इथे लावली, म्हणून त्यांच्याकरता जोरदार टाळ्या. नाही का? दुसरं, रोज एक चॅनल नव्हते, आज 2-2 चॅनल आहे. म्हणजे याच्यावरनं विचार करा, 2-2 कॅमेरावाले म्हणजे बोवा किती मोठा असेल, थोडासा अंदाज लावत चला, आहे का? दुसरं यूट्यूब चॅनल वारकरी संप्रदायातली तळागाळापर्यंत वारकरी संप्रदाय सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्यांनी पोहोचवण्याचं काम आपल्या हाती घेतलेलं आहे, परमश्रद्धेय परमादरणीय आमचे लहान गुरुबंधू सौरभ दादा मोरे दादांचं विश्वगुरू यूट्यूब चॅनल, या चॅनलच्या माध्यमातूनही चित्रीकरण चालू आहेत. दोघांचं चित्रीकरण यूट्यूबला तुम्हाला कीर्तन पाहायला भेटेल. म्हणजे आपण हयात आशेपर्यंत हे कीर्तन तुम्हाला यूट्यूबवर पाहायला भेटेल. या दोघांकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. त्याच पद्धतीनं सर्वात महत्त्वाच्या टाळ्या त्यांच्याकरता, कोणाकरता, जे सकाळपासून तर रात्री 12 वाजेपर्यंत खुर्ची आणि टेबल घेऊन बसतात आणि खुर्ची आणि टेबल घेऊन बसल्यानंतर लोकांकडे आवर्जून त्या ठिकाणी विनंती करतात की काहीतरी सहकार्य करा, त्यांना विसरून चालणार नाही. म्हणून एकदा त्यांच्याकरता जोरदार टाळ्या वाजवा. बरं, हां, आता शेवटच्या टाळ्या आणि कीर्तनाला सुरुवात. आता एकदा शेवटच्या जोरदार टाळ्या वाजवा. आता हे कोणाकरता? हे तुमच्याकरता. विठ्ठल विठ्ठल. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. घातला दुकान पडिये तैसा हेवान. आम्ही भांडारी देवाचे, घ्यावे घ्यावे मापवाचे. येच यावत भूतलावर जन्माला आलेला जडजीवांचा उद्धाराकरता अखंड देश झिजवणारे म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय. मायबाप, जगद्गुरु तुकोबारांनी या समाजाच्या कल्याणाकरता 1 नाही 2 नाही 3 नाही 4 कोटी अभंगांची निर्मिती केली. या 4 कोटी अभंगांपैकी 3,99,95,908 अभंगाची उपलब्धी वारकरी संप्रदायाकडे नाही. जी उपलब्धी आहे तो 4,092 अभंगांचा गाथा, त्या गाथ्यातील 1765 क्रमांक नंबरचा सुंदर अत्यंत महत्वाचा चिंतनीय अभंग सेवेकरता घेतलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. अभंग सुंदर आहे. कमीत कमी पहिला चरणातलं अर्ध चरण तरी आपलं पाठ आहे. घातला दुकान, कारण या अनुषंगाने एक अभंग आपल्या नेहमी कानावर येतो. घातला दुकान, पुढे देती आले संत उदार उदार, भरले अनंत भांडार. पण सांगू का, संतांचं वाङ्मय एवढं व्यापक आहे. आमचे श्रीगुरु म्हणतात संतांचं वाङ्मय एवढं खोल आहे की एकासारखी एकच अभंग तुम्हाला संत वाङ्मयात सापडणार नाहीत. अनेक अभंग त्या शब्दांसारखे तुम्हाला संत वाङ्मयात सापडतात. मग त्यातलाच आज अनुषंगानं घेतलेला सुंदर चिंतनीय अभंग आहे. आजच्या कीर्तनातून नाही कमीत कमी काही, पण एवढं तुमच्या लक्षात राहील की रात्रीचे महाराज आले होते आणि कुठलं तरी दुकान आपल्याला सांगून गेलेले आहेत. पण दुकान हे ते न सांगता आणि दुकान याचं त्याचं न मांडता संतांचं दुकान कसं आहे याचंच दिग्दर्शन, याचं चिंतन आपल्याला आजच्या कीर्तनातून करायचं आहे. ऐका, 10:15 वाजलेले आहेत. किती? आणि मला 10:30ला थांबायचं आहे. कितीला? 10:15. 15 मिनटं कीर्तन करायचं आहे. पण ऐका, चालेल ना 15 मिनटं? मग किती महाराज? जमणार नाही. हां, 12:15पर्यंत माझी तयारी. तुमची आहे का तेवढी बघा. बरं बरं बरं, टाळ्या नका वाजवू. गेलो तर तिथपर्यंत जाऊ. ऐका, 11:45 आपण या ठिकाणी थांबूयात. उरलेल्या 45 मिनिटामध्ये सुंदर असं चिंतन तुमच्या पुढे मांडायचं आहे. पण त्याआधी 2 महत्त्वाच्या सूचना. आता कीर्तनाला प्रारंभ झालेला आहे. कुठल्याही प्रकारचा मला विक्षेप नको आहे, अजिबात विक्षेप नको आहे. कारण भजनी विक्षेप तेची पैमरण. म्हणून 1, कुठलाही विक्षेप करू नका. आणि 2, सर्वात पहिले तुमचे चेहरे फ्रेश ठेवा. जवळजवळ 70% लोकांचे चेहरे फ्रेश आहेत. 30% नाही म्हणून बोललो. 30% लोकांकर चेहरे फ्रेश ठेवा. कारण पुढच्या 45 मिनिटामध्ये मायबाप तुम्हाला बरं वाटेल असं मी अजिबात बोलणार नाही. अपेक्षाही करू नका. पण पुढच्या 45 मिनिटात तुमचं बरं होऊन जाईल असं बोलण्याचा मात्र प्रयत्न करेल. अट एक आहे, जेव्हा जेव्हा नामस्मरण होईल तेव्हा तेव्हा हातानं टाळी आणि मुखानं म्हणा विठ्ठल 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 विठ्ठल.
अशा महापर्वणीवर चालू असणारा आपला हा सप्ताह संत शिरोमणी सावता महाराजांचा हा समाधी उत्सव आहे. म्हणून इथून पुढे लक्षात ठेवा, पत्रिकेत लिहिताना पुण्यतिथी लिहू नका. तो आपला संजीवन समाधी उत्सव आहे, समाधी सोहळा आहे. आणि त्या समाधी सोहळ्यावर चालू असणारा हा उत्सव, आज आम्ही भाग्यवान आहोत की आम्ही महाराष्ट्र भूमीमध्ये जन्माला आलो. आणि बाबा मला असं वाटतं, देवानं महाराष्ट्राच्या पदरात घालताना थोडंसं वाढवाच घातलं. कुठलं वाढवावं? तर देवानं महाराष्ट्रातल्या लोकांच्या पदरात वाढवा घातला, तो म्हणजे संतरूपी वाढवा. आज आमची महाराष्ट्राची भूमी ही संत भूमी आहे. एक, महाराष्ट्राची भूमी ही संत भूमी आहे. आणि दोन, महाराष्ट्राची भूमी ही देशभक्त भूमी आहे. म्हणून आमची भूमी आणि बाकीच्या राष्ट्रांपेक्षा आमचं राष्ट्र श्रेष्ठ आहे. म्हणून आमच्या राष्ट्राला महाराष्ट्र असं म्हटलं जातं. ऐका, आम्ही भाग्यवान आहोत की ज्या राष्ट्रात आम्ही जन्माला आलोत, या राष्ट्रात अनेक संत होऊन गेलेत. सांगू का, जेवढे संत महाराष्ट्रात झालेत, जगाच्या पाठीवर एवढे संत कुठल्याच राष्ट्रात झाले. म्हणून ऐका, महाराष्ट्रात राहणारा कुठलाही व्यक्ती त्या ठिकाणी पोरका नाही आणि कुठलाही व्यक्ती त्या ठिकाणी अनाथ नाही. कोणी म्हणत असेल ना मला कोणी नाही, अरे ज्याला कोणी नाही, ज्याला आई नाही, त्यानं आपलं गाव सोडावं आणि माऊली ज्ञानोबरायांची अलंकापुरी गाठावी. तिथं जगाची माय माऊली ज्ञानाबाई माझी अनाथाची माझ्या. टाळी वाजवा. असं वाटतं मूठभर साखर घ्यावी आणि महाराजांच्या मुखात घालावी. सुंदर गोड प्रमाण आहे. माऊली ज्ञानोबराय म्हणजे कोण हो? महाराष्ट्रात राहणाऱ्या एखाद्या व्यक्तीला वाटत असेल की मला आई नाही, त्यानं आपलं गाव सोडावं आणि अलंकापुरी गाठावं. अलंकापुरीला जगाची माय माऊली ज्ञानोबराय. ज्ञानाबाई माझी अनाथांची माय. बरं, ज्याला काका नाही त्यानं आपलं गाव सोडावं, सासवड गाठावं. सासवडला जगाचे काका म्हणजे सोपान काका. ज्याला दादा नाही त्यानं आपलं गाव सोडावं आणि त्र्यंबक गाठावं, कारण त्र्यंबकला जगातले सर्वात मोठे विश्वगुरू म्हणजे निवृत्तीनाथ महाराज म्हणजे आमचे दादा आहे. ज्याला बहीण नाही त्यानं आपलं गाव सोडावं आणि मेहून मुक्ताई गाठावं. जगातली सर्वात पॉवरफुल बहीण कुठल्या राष्ट्राला मिळाली असेल तर ती महाराष्ट्राला मिळाली. म्हणून ऐका, टाळी वाजवताना फक्त लक्ष ठेवा, टाळी कधी वाजवायची, कधीही नका वाजवू. हां, म्हणजे वाजवू नका असं करू नका, वाजवा पण वाक्य पूर्ण होऊ द्या, मग टाळी वाजवा, मग मजा आहे. ऐका, जगातली सर्वात पॉवरफुल बहीण 64 माले दादा महाराष्ट्राला भेटली. कोणाला? आणि सांगू का तुम्हाला, महाराष्ट्राला एवढी पॉवरफुल बहीण भेटली म्हणून ती सरकारला सुद्धा लाडकी वाटली. तुम्ही हसल्या म्हणजे तुमचा पगार चालू आहे वाट. काही करू नका, मग एक एक महिन्याचा पगार आमच्या सावदा बाबाला द्या, म्हणजे उत्सव याच्यापेक्षा मोठा होईल. विठ्ठल विठ्ठल. म्हणून आम्ही भाग्यवान आहे की आम्ही महाराष्ट्रात जन्माला आलो. महाराष्ट्राची भूमी ही संतांची भूमी. म्हणून ऐका, महाराष्ट्रात राहणाऱ्या कोण्या व्यक्तीनं असं म्हणू नये महाराष्ट्रातल्या लोकांकरता पृथ्वी पृथ्वी नाही, पृथ्वी आमच्याकरता नामदेव महाराज आहे. महाराष्ट्रातल्या लोकांकरता पाणी पाणी नाही, पाणी आमच्याकरता नाथबाबा आहेत. महाराष्ट्रातल्या लोकांकरता वारा वारा नाही, वारा आमच्याकरता रामदास स्वामी आहेत. महाराष्ट्रातल्या लोकांकरता अग्नी अग्नी नाही, अग्नी आमच्याकरता माऊली ज्ञानोबा आहेत. आणि महाराष्ट्रातल्या लोकांकरता आकाश आकाश नाही, आकाश जगद्गुरु तुकोबा आहेत. माझ्याकडे पुरावा आहे. पुरावा असेल तर बुवाने बोलावा, नाही तर बुवाला सुद्धा मनन पुरावा. ऐका, महाराष्ट्रातल्या लोकांकरता पृथ्वी पृथ्वी नाही, पृथ्वी आमच्याकरता नामदेव महाराज आहेत. नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे, पृथ्वी आमच्याकरता नामदेव महाराज आहे. चला पुढे. महाराष्ट्रातल्या लोकांकरता पाणी पाणी नाही, पाणी आमच्याकरता नाथबाबा आहेत. नाथबाबांची जलसमाधी आहे म्हणून पाणी आमच्याकरता नाथबाबा आहेत. चला पुढे. महाराष्ट्रातल्या लोकांकरता वारा वारा नाही, वारा आमच्याकरता रामदास स्वामी आहेत. रामदास स्वामींची समाधी ही वायू समाधी आहे. महाराष्ट्रातल्या लोकांकरता अग्नी अग्नी नाही, तर अग्नी आमच्याकरता माऊली ज्ञानोबा आहेत. माऊली ज्ञानोबारांनी सेफ झोनमध्ये खेळताना अग्नी स्वतःकडे ठेवून घेतला की पुन्हा कधीतरी माझ्या श्री गुरूंना मांडे खाण्याची इच्छा झाली तर जठराग्नीने तो अग्नी प्रदोग्ध करून पाठ लाल बुंद करावी आणि पुन्हा श्री गुरूंना मांडे भाजून द्यावेत आणि श्री गुरूंची इच्छा पूर्ण करावी. म्हणून माऊली ज्ञानोबारांनी अग्नी स्वतःकडे ठेवला. अग्नी आमच्याकरता माऊली ज्ञानोबा आहेत. आणि चला, महाराष्ट्रातल्या लोकांकरता आकाश आकाश नाही दादा, तर आकाश आमच्याकरता जगद्गुरु तुकोबर आहेत. तुका आकाशाई म्हणाला, तुका आकाशाई
तुकडा तुका आकाश एवढा. महाराष्ट्रातल्या लोकांकरता आकाश म्हणजे जगद्गुरु तुकोबरा आहे. मग मी मगाशी बोलून गेलो, देवानं देताना संत रूपी वाढवा आमच्या पदरात घातलं. मग काय केलं संतांनी 2 गोष्टी दिल्यात आम्हाला. एक, संतांनी आम्हाला सुख दिलं आणि 2, संतांनी आम्हाला उत्सव दिले. बघा तुम्ही, महाराष्ट्रात जेवढे उत्सव आहेत जगाच्या पाठीवर एवढे उत्सव कुठे नाही. एक संपला की दुसरा संपला की तिसरा संपला की चौथा, एवढे उत्सव. एकाने मला विचारलं महाराष्ट्रातल्याच लोकांकरता एवढे उत्सव काय आहेत? कारण अनेक आहेत. 2 कारणं देतून पुढे जातो. एक कारण नंबर 1, महाराष्ट्रातल्या लोकांकरता उत्सव का, आपण उत्सव का करावेत, कशा करता करावेत, त्याचं बारकावा असं आहे, त्याचं बारीक चिंतन असं आहे. लक्षपूर्वक ऐका. उत्सव का करावे? कारण सध्या परिस्थिती ही आहे दादा, 4 लोकांना एकत्रित यायचं म्हटलं की 5व्याला या जगातून जावं लागतं. 5वा जोपर्यंत या जगातून जात नाही तोपर्यंत 4 लोक एकत्रित येत नाही. काय मत आहे तुमचं? नाही कळालं तुम्हाला? म्हणजे 5वा जोपर्यंत मरत नाही तोपर्यंत 4 लोक एकत्रित त्याला खांदा देण्याकरता येत. आता याच्या खाली मी अजून बोलू शकत नाही. म्हणजे परिस्थिती आहे की 4 लोकांना एकत्रित यायचं म्हटलं की 5व्याला या जगातून जावं लागतं. ही परिस्थिती असताना संतांनी उत्सव याच्याकरता घालून दिलेत की उत्सव म्हटले की 18 पगड जाती एकत्रित येतात, एका सभा मंडपात बसतात, विचार विनिमय करतात आणि एकत्रित येऊन संघटित राहतात. उत्सव का करावे? कारण सर्वांनी एका मांडवात, एका मंडपात, एका ज्ञान मंडपात येऊन बसावं आणि 18 पगड जाती एकत्रित याव्यात, याच्याकरता उत्सव करावे लागतात. उत्सव कारण नंबर 1. चला, कारण नंबर 2, उत्सव का करावेत? सध्या आमचं सर्व लक्षात राहिलं, आमचं गणगोत लक्षात राहिलं, आमचं रिलेशन लक्षात राहिलं, आमचा व्यवहार लक्षात राहिला, आमचं सर्व काही लक्षात राहिलं. पण लक्ष्मण बाबा आम्ही एक गोष्ट विसरलो. काय? आम्ही हसणं विसरलो. महाराज काय विसरलो? बोला ना, काय विसरलो? आणि तुम्हाला जर माझं बोलणं पटत नसेल तर आजची रात्र जाऊ द्या, उद्या सकाळ झाली की आपल्या नाशिकमधला सर्वात ब्रँडेड फोटो स्टुडिओ शोधून काढा आणि त्या फोटो स्टुडिओमध्ये जा आणि त्या फोटोग्राफरला म्हणा, दादा 2 क्लोजअप फोटो काढून दे. किती? अंकुश महाराज किती? 2 क्लोजअप फोटो. ते म्हणाल 300 रुपये लागतील, तुम्ही 400 रुपये द्या. किती? 400. ते 400 रुपये तुमच्याकडनं घेईल, पावती बनवेल आणि समोर एक स्टूल असेल, त्या स्टूलवर तुम्हाला बसायला सांगेल. ₹1,00,000 कॅमेरा त्याच्या हातात असेल आणि 100 वेळा एकच शब्द ते रिपीट करेल. कुठला? हो साहेब, हसा ना. म्हणजे ऐका, आम्ही हसणं एवढं विसरलो की 400 रुपये देऊन फोटोग्राफरनं सांगावं आम्ही हसलं पाहिजे. कळतंय तुम्हाला? मग उत्सव याच्याकरता करायचे की उत्सव म्हटले की लोकांना सांगायची गरज नाही, तुम्ही हसा, तुम्ही प्रसन्न बसा. आज सर्वांचे चेहरे कसे टवटवीत आहेत. तुमचे चेहरे पडले म्हणजे कीर्तन पडलं, कीर्तन पडत नाही. हा शब्द कोणी आणला मी त्याला शोधतोय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तुमचे चेहरे पडले म्हणजे कीर्तन थांबलं. म्हणून ऐका, शक्यतोवर उत्सवामध्ये कीर्तन करायला सांगायची गरज नाही. एरवी कीर्तनामध्ये सिंगल कीर्तन असलं की सांगावं लागतं, सज्जनाओ हसत चला, प्रेमानं बसा. सज्जनाओ हसत चला, प्रेमानं बसा. मी हा उत्सवाच्या आधी कीर्तन केलं पारनेरमध्ये, त्यावेळेस त्यांना सांगितलं, म्हटलं थोडंसं हसा. पण समोर बसले एक बाबा काही हसत नव्हते. मला राहुलं नाही, मी बाबा नसत म्हटलं बाबा स्माईल प्लीज. बाबा म्हणे म्हटलं का बरं हसत नाही? म्हणे मायावर कर्ज आहे. म्हटलं मी फेडू का? कर्ज झालं म्हणजे माणसाने असं सोडावं का? उलट ज्याच्यावर कर्ज, कोण म्हणला तोच खरा मर्द, तोच करा मग. असं काही नाही. पण जरी असेल तरी काळजी करू नका. ज्या संत शिरोमणी सावता महाराजांच्या दरबारामध्ये आपण स्थानापन्न झालेलो आहोत, बाबांना आज एकच विनंती, बाबा काहीच करू नका. जेवढा समाज एकत्रित आलेला आहे ना, या समाजाच्या डोक्यावरचं कर्ज फिटू द्या, बाकी काहीच करू नका. बापरे, तुम्ही टाळ्या वाजवायला लागले. आला म्हणे आधार देणारा बोवा. बेटा मन में लड्डू फुटा, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. चला विठ्ठल विठ्ठल. उत्सव याच्याकरता आम्ही केले पाहिजेत. आणि असे अनेक उत्सव जर कुठे असतील तर महाराष्ट्रात, आणि त्यापैकी एक VIP उत्सव म्हणजे संत शिरोमणी सावता महाराजांचा समाधी उत्सव. आणि त्या समाधी उत्सवानिमित्तानं आज आपण या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत. सांगू तुम्हाला, संतांच्या कार्याची व्यापकता एवढी मोठी आहे की ती एका कीर्तनातून किंवा एका आयुष्यातून सांगणं शक्य नाही. महाराज, संतांची व्यापकता एवढी मोठी, पण शक्य होईल त्या पद्धतीनं आपण बोलूयात. ऐका, देवानं सर्व संतांना महाराष्ट्रात पाठवलं एक, आणि सर्व संतांना पाठवताना प्रत्येक संताकडे एक गुण पाठवला. 2 प्रमाण भरपूर आहेत, आपल्याकडे वेळ कमी. संतांना पाठवताना देवाने नाथबाबांकडे शांती पाठवली. बघा, एक गुण दिला. नाथबाबांकडे कुठला गुण आहे? यवन अंगावरी तुंकला. बारकी बारकी झाली ती प्रमाण म्हणू. आता थोडीशी कल्पना करा.
यवन अंगावरी थुंकलानी प्रसाद देऊनी मुक्त केला. जर नाथबाबांच्या जागेवर आपण राहिलो असतो आणि आपल्या अंगावर एखादा थुंकला असता तर दुसऱ्या दिवशी त्याला सिव्हिलला बघायला जावं लागलं असतं आपल्याला. कळते? एवढी शांती नाथबाबांच्या आयुष्यात. काय परिणाम काय? द्वारकेची मूर्ती एकनाथा गरी पाणी वाही हरी कावडीने श्रीखंड्या चंदन उघडोनी करी वस्त्रे गंगा तीरी दुधसे. बाबा आमच्या आयुष्यात जर फक्त शांती जरी आम्ही संपादन केली तर जगाचा मालक असे बघताची घरी कामे न सांग. आमच्या घरी काम केल्याशिवाय राहत नाही. पण सध्या परिस्थिती आहे शांती आमच्याकडे जाऊ द्या. शांती शांताबाईकडे थापडत नाही. आमच्याकडे कुठून सापडणार आहे? पण शांती नावाचा गुण देवानं नाथबाबांना दिला. पुढे ज्ञान नावाचा गुण. ज्ञानी यांचा शिरोमणी ज्ञानी यांचा शिरोमणी काळी बाजूला काळी काळी हा हा अनेक प्रमाण आपल्याला दिलं ते येतील. ज्ञानी यांचा राजा गुरु महाराज म्हणजे ज्ञान नावाचा गुण त्या ठिकाणी देवानं ज्ञानेश्वर महाराजांना दिला. भक्ती नावाचा गुण नामदेव महाराजांना दिला. आज संत शिरोमणी नामदेव महाराजांचा समाधी उत्सव आहे. मग अशी आपण त्या ठिकाणी पूजन केलेलं. आणि नामदेव महाराजांच्या बाबतीत काय बोलायचं हो? साक्षात भक्तीचे मूर्तिमंत पुतळे म्हणजे नामदेव महाराज. जो देव कोणाच्या हातून देवला नाही जेवला नाही. कोण कहते भगवान खाते नहीं हम संत नामदेव महाराज की तरह खिलाते नाही. अहो दगडातल्या देवानं येऊन जेवण करावं एवढी भक्ती ज्यांची येते भक्तीचे मूर्तिमंत पुतळे म्हणजे नामदेव महाराज आहेत. चला पुढे. असे अनेक गुण अनेक संतांना देत गेलेत. आता फक्त गुण सांगायला गेलेत तर आपलं कीर्तन राहायचं. पण त्याच्यातला एक महत्त्वाचा गुण म्हणजे प्रेम नावाचा गुण जर कोणाला दिला असेल तर तो सावताबाबांना. प्रेम नावाचा गुण सावताबाबाला दिला. वर्णन नामदेव महाराज करतात. सावता सागर प्रेमाचे आगर सावता सागर प्रेमाचे आगर सावता सागर प्रेमाचे आगर सावता सागर प्रेमाचे आगर. टाळ हा
माण्या घरी आणि प्रेम नावाचा गुण सावता महाराजांना दिला. म्हणून ऐका, ज्ञानाचे मूर्तिमंत पुतळे म्हणजे ज्ञानोबा आहेत, भक्तीचे मूर्तिमंत पुतळे म्हणजे नामदेव महाराज आहेत, पण प्रेमाचे मूर्तिमंत पुतळे म्हणजे सावता महाराज आहेत. ऐका, ज्ञानाला गरज भक्तीची आहे, ज्ञानाला गरज प्रेमाची आहे, पण प्रेमाला गरज भक्तीची नाही. ज्ञानाला गरज प्रेमाची आहे, पण प्रेमाला गरज ज्ञानाची नाही. भक्तीला गरज प्रेमाची आहे, पण प्रेमाला गरज भक्तीची नाही. म्हणून ऐका, आयुष्यात कधी सावता बाबा नामदेवराय आणि ज्ञानोबारायांकडे कधी गेले नाही. उलट नामदेव महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज स्वतः सावता बाबांकडे आलेत. का? कारण प्रेमाशिवाय ज्ञान आणि भक्ती पूर्ण होऊ शकत, ज्ञान आणि भक्ती ही प्रेमाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. आणि परिपूर्णता मिळवण्याकरता माऊली ज्ञानोबा आणि नामदेव महाराज सावता बाबांकडे आले. म्हणून ऐका, सावता बाबांच्या मळ्यातले पहिले 2 विद्यार्थी म्हणजे माऊली ज्ञानोबाराय आणि नामदेव महाराज. अजून सोपं सांगू, सावता बाबांच्या शाळेतले पहिले 2 विद्यार्थी कोण कोण? नामदेव महाराज आणि माऊली ज्ञानोबाराय. ऐका, वारकरी संप्रदायाचा पाया माऊली ज्ञानोबारायांनी रचला. ज्ञानदेव रचिला पाया 100% खरं आहे. वारकरी संप्रदायातला भक्तिरूपी पाया माऊली ज्ञानोबारायांनी रचला, हे 100% खरं आहे. पण वारकरी संप्रदायातल्या भक्तिरूपी मंदिराचं आर्किटेक्चर जर कोणी केलं असेल तर ते सावता बाबांनी केलेलं आहे. मंदिर कसं असावं आणि कसं दिसावं याचं दिग्दर्शन आणि मार्गदर्शन म्हणजे सावता महाराजांनी केलेलं आहे. म्हणून सावता बाबा निष्काम कर्मयोगी संत म्हणजे सावता बाबा. वारकरी संप्रदायातले ज्येष्ठ आणि श्रेष्ठ संत म्हणजे सावता बाबा. वारकरी संप्रदायातले तत्वप्रणेते म्हणजे सावता बाबा. आणि वारकरी संप्रदायातले पहिले आद्य कवी म्हणजे पहिले अभंगकर्ते म्हणजे सावता बाबा. आणि असे सावता बाबांच्या ठिकाणी प्रेम नावाचा गुण त्या ठिकाणी भगवान परमात्म्यांनी दिलेला आहे. म्हणून संत शिरोमणी सावता महाराज हे प्रेमाचं प्रतीक आहेत आणि प्रेमाचं प्रतीक आहेत. म्हणून आज कीर्तनाकरता बसलेल्या प्रत्येकाच्या मनात खिशात पैसा नसेल असेल, पण प्रत्येकाच्या मनामध्ये मात्र काय आहे? बोला ना, काय प्रेम आहे. नाहीतरी शक्यतोवर कीर्तनाला लोक एवढी टक लावून बसत, जेवढे आदरानं आणि प्रेमानं तुम्ही या ठिकाणी बसले आहात, ही कृपा सावता बाबाची आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. एक जनार्दने प्रेमाची अनुभवी श्रीवार जाणतील, अनुभवी श्रीवार जाणतील, अनुभवी श्रीवार किती गोड आहे. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान, एका जनार्दनी प्रेम अति गोड. आणि ते प्रेमाचं ज्वलंत उदाहरण म्हणजे सावता बाबा. मायका, अशी ही जी संत मंडळी महाराष्ट्राच्या भूमीवर अवतरित झाली, मग यांनी येऊन काय केलं तर ऐका, गोड असा प्रसंग आहे. ज्या वेळेस सर्व संतांचं लक्ष या समाजाकडे गेलं, तर समाजाकडे सर्व संतांचं लक्ष गेल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली की बाबा हो, हे जेवढेही जीव या मृत्यूलोकात जन्माला आलेले आहेत, प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या त्या ठिकाणी बाजारात आहेत. पण लक्षात आलं की सर्वात महत्त्वाचा बाजार जर या जीवाकरता कुठला असेल तर तो संसाररूपी बाजार आहे. ही संसाररूपी यात्रा आहे, ही संसाररूपी बाजार आहे. पण या संसाररूपी बाजारात या यात्रेत आल्यानंतर आपण जे घेतलं पाहिजे ते आपण घेतलं नाही. ज्यावेळेस माऊली ज्ञानोबारांचं लक्ष या बाजाराकडे गेलं तर लक्षात आलं की बाबा जो माल या संसाररूपी बाजारात पाहिजे ती दुकानं इथे दिसत नाही, जे आपण दुकानातून घेतलं पाहिजे तो माल इथे दिसत नाही. मग मात्र त्या ठिकाणी संतांचं हृदय द्रवीभूत झालं आणि द्रवीभूत झालेल्या अंतकरणानं संतांनी विचार केला की या जगाचा जर उद्धार करायचा असेल तर या संसाररूपी बाजारामध्ये संतरूपी दुकान आपल्याला आणावं लागेल. आणि संतरूपी दुकान जर आलं तर काय होईल? संतरूपी दुकान आल्यानंतर या जगाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. हीच भूमिका डोळ्यासमोर ठेवून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात बाबा हो, या समाजाच्या कल्याणाकरता, या समाजाचं दुःख आम्हाला बघवत नाही आणि या समाजाचं सार्थक व्हावं याच्याकरता आम्ही वैकुंठावर नाही येत असताना या भूलोकामध्ये आलो. पण आल्यानंतर आम्ही काय केलं तर सर्वात आधी या जगाच्या कल्याणाकरता दुकान घातलं. अभंगाचं पहिलं चरण घातला दुकान. आपल्या मनाला भावणारं गायन आणि आपल्या मनाला भावणारं जर वादन होत असेल ना तर आपण खालून त्यांना प्रतिसाद दिला पाहिजे. खालून म्हणा ना वा वा, खालून म्हणा अप्रतिम, नाही म्हणता आलं तर कडक म्हणा ना. एक वेळ तुम्ही त्यांना पाकिट देऊ
नका नाही ते डबल द्या पण त्याच्या सोबत सोबत दात पण द्या. घातला दुकान पडिये तैसा हेवान. तुकोबाराय म्हणतात बाबा आम्ही या समाजाकडे ज्यावेळेस दृष्टी टाकली त्यावेळेस लक्षात आलं आणि या समाजाच्या कल्याणाकरता आम्ही वैकुंठावर येत असताना दुकान नावाचा खाऊ त्यांच्याकरता घेऊन आलो. घातला दुकान दुकान घातलं पडिये तैसा हेवान. मग का हो दुकान हा शब्द आम्हाला नवीन नाही. आम्ही जन्माला आल्यापासून मरेपर्यंत स्वर थोडा कमी करा. जन्माला आल्यापासून मरेपर्यंत आमच्या आयुष्यात दुकानाशी आमचा परिचय आहे. कुठल्या गोष्टीची असेल नसेल पण दुकान कोणी जाणत नाही असा अजून कोणी दुकानदार सापडला? बोला ना, सापडला? दुकान आहेत, अनेक दुकान आहेत. किराण्याचं दुकान वेगळं, प्लास्टिकचं वेगळं, सिमेंटचं वेगळं, पण दुकान नाही किंवा दुकान माहिती नाही असा जीव अजून मृत्यू लोकात जन्माला आला नाही. म्हणून ऐका मी सुरुवातीला बोलून गेलो आजच्या कीर्तनातून कमीत कमी तुम्हाला दुकान लक्षात राहील. काय लक्षात राहील? बोला ना पटकन. काय दुकान? बोर होतंय का तुम्हाला? जाऊ का मग मी घरी? तुम्हाला बोर झालं की सांगा मग लगेच निघतो. ऐका दुकान महत्वाचं आहे. मग संत रूपी देवानं ज्यावेळेस या भूलोकावर त्या ठिकाणी अवतार झाला त्यावेळेस त्यांनी दुकान घातलं. पण दुकान घालत असताना कुठलं दुकान घातलं? मग दुकान आलं की महाराज काही प्रश्न आमच्या समोर उभे राहतात. प्रश्न क्रमांक 1 दुकान कोणतं आहे? प्रश्न क्रमांक 2 तुमच्या दुकानात माल कुठला आहे? प्रश्न क्रमांक 3 तुमच्या दुकानातल्या मालाला भाव काय? प्रश्न क्रमांक 4 तुमच्या दुकानाची वेळ काय? प्रश्न क्रमांक 5 महाराज तुमचं दुकान कुठल्या बाजारात भरतं? आणि प्रश्न क्रमांक 6 महाराज तुमचं दुकान ज्या बाजारात भरतं त्या बाजाराचा दिवस कुठला? 6 प्रश्न आपल्याला बघायचे. 6 का? आज 6वा दिवस आहे म्हणून 6. येतंय लक्षात? 6 गोष्टी आपल्याला बघायच्यात. पहिलं दुकान कुठलं आहे? दुकान कुठलं आहे? कारण दुकान एखादा व्यक्ती इथं आला नमस्कार केला. आता आमच्याकडे पद्धत आहे मी जरी राहिला इथलं असलो पण प्रॉपर माझी जन्मभूमी म्हणजे जळगाव. मग अशी आमच्या थोरा दादाने सांगितलं म्हणे महाराज तुमचं 1 वर्ष कसंही निघल म्हणे इथं. 2 दिवस इथं 2 दिवस तिथं. सर्वच नातेवाईक इथं सर्वच नातेवाईक म्हणजे याला त्याला साता गोटा आहेच आमचा. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे मी ह्याच गोष्टीमध्ये कच्चा आहे. मला नातेसंबंध कळतच नाही भाऊ. नातेसंबंध कळत नाही. मला एकदा मोठ्या भावाच्या लग्नाच्या पत्रिका द्यायला आमंत्रण द्यायला मला पाठवलं होतं. जी काकू होती तिला मावशी म्हणायचो आणि जी मावशी होती तिला मामी म्हणायचो मी. ही गडबड आहे आपली. हे पहिल्यापासून आहे. मला ते लक्षात राहत नाही. मला फक्त कीर्तन आणि पेंडी तेवढी लक्षात राहते. एवढं लक्षात ठेवा. ऐका काय सांगत होतो? दुकान. आता आमच्याकडे पद्धत आहे कीर्तन संपलं की लोक नमस्कार करायला येतात. नमस्कार करायला आलेत की पायावर वागतात. पायावर वाकले की खिशातली कडक 500ची नोट पायावर ठेवतात. नमस्कार करतात मग घरी जातात. तुमच्याकडे काय पद्धत आहे? नाही आहे. मग आजचा योग चांगला आहे. सुरुवात करायला काय हरकत नाही. नाही ऐका नमस्कार करायला एक व्यक्ती आला आणि मला म्हटलं महाराज ऐका ना. म्हटले काय? माझं दुकान आहे. पण ऐका एखाद्या व्यक्तीनं तुम्हाला सांगितलं आपण त्या व्यक्तीला विचारलं दादा आपण काय करतात? त्यानं म्हणावं माझं दुकान आहे. दुकान म्हटल्यावर आपल्या मनातली शंका या शंकेचं निरसन होतं का? नाही. पुढचा प्रश्न उपस्थित असतो काय? दुकान आहे पण बोला पटकन कसलं दुकान आहे? तसं नाथांनी संतांनी दुकान घातलंय पण महाराज हे दुकान कसलंय? मग त्यावेळेस संत म्हणतात खरं सांगू का आम्ही या जीवाचं कल्याण करता या भूलोकात आलो. दुकान मांडलं पण दुकान आमचं सिमेंटचं चॉकलेटचं प्लास्टिकचं नसून आम्ही जे दुकान घातलेलं आहे ते याचं त्याचं दुकान नसून आम्ही स्वतःच्या देहाचं दुकान केलेलं आहे. आम्ही देह केले दुकान येथे साठविले ब्रह्मज्ञान. येथे साठविले ब्रह्मज्ञान. येथे साठविले ब्रह्मज्ञान. आम्ही देह संत म्हणतात आम्ही देह केले दुकान येथे साठविले ब्रह्मज्ञान. नाथ बाबा म्हणतात आम्ही आमच्या देहाचं दुकान या ठिकाणी केलेलं आहे. बरोबर महाराज दुकान लक्षात आलं पण तुमच्या दुकानातला तुम्ही माल आम्हाला देणार याची काय गॅरंटी? कारण सध्या दुकान कोण सांभाळतंय दुकान कोणाचं असतंय हे याचा थरावारा लागत. बघा दुकानदार वेगळा असतो पण दुकानाच्या चाव्या मात्र दुसरीकडे असतात. दुकानदार दुकान उघडत कोण उघडतो? कामाला जो पोरगा ठेवलेला आहे तो दुकान उघडतो. मग महाराज तुम्ही दुकान घातलं ही गोष्ट खरी आहे पण तुमचं दुकान जे तुम्ही या ठिकाणी घेऊन आलेले आहात या दुकानाच्या चाव्या तुमच्याकडे आहेत का? तो गोबराय म्हणतात बाबा खरं सांगू का या दुकानाच्या चाव्या आमच्याकडेच आहेत. तुम्ही फक्त या तुम्हाला पाहिजे तो माल आम्ही देतो. भांडाराचे किल्ली
आहे माझ्या हाती भांडाराच्या किल्ली आहे माझ्या हाती पाहिजे तो आहे वान येते पाहिजे तो आहे वान येते पाहिजे तो आहे वान पाहिजे तो आहे भांडाराच्या किल्ली आहे माझ्या हाती पाहिजे तो आहे वाण येते. बाबा त्या दुकानातल्या त्या भांडाराच्या किल्ल्या आमच्याकडे तुम्ही फक्त या. मग संतांचं दुकान हे देहरूपी दुकान आहे. इथे कोणी दुकानदार आहे का श्रमिक नगर मधलं दुकानदार आहे कोणी? अच्छा तुम्हीच दुकानदार आहे. पण ते दुकान नाही मला किराणा दुकानवाला पाहिजे आहे का? बरं समोर त्याने तर डोक्याला हात लावला बाबा आली म्हणे गंमत आमच्यावर. ऐका पण मी मजा घेत नाही मी त्याच्यातला नाही. ऐका दुकानदार इथं येत दुकानदार संत येत. आपल्या पुढे दादांचं नाव पटकन बोला. संजय दादा ना संजय दादांचंही दुकान आहे. मग ऐका एक संतांचं दुकान हे देहरूपी दुकान आहे. आमच्या संजय दादाचं दुकान हे पदार्थरूपी दुकान आहे. बरोबर आहे ना? बरं संतांच्या दुकानातला माल कुठला आहे? जसं आमच्या संजय दादाच्या दुकानामध्ये साखर भेटेल चहा भेटेल चहापत्ती भेटेल पुढे शेंगदाणे भेटतील गुळ भेटतील रवा भेटेल डालडा भेटेल तूप भेटेल डाळी भेटतील. बरोबर आहे ना? पुडी पण भेटेल. बरं पुडी पण भेटेल. हे संजूदादांचं दुकान आहे. पण संजूदाच्या दुकानामध्ये हा सर्व माल आहे. संतांच्या दुकानातला माल कुठला? बोलू नका. संतांच्या दुकानातला माल कुठला? संत म्हणतात बाबा आमच्या दुकानात साखर शेंगदाणे चहापत्ती हे नाही. आमच्या दुकानातला जो माल आहे एक आमच्या दुकानात सुख नावाचा माल आहे आणि दोन आमच्या दुकानात राम नाम नावाचा माल आहे. एक आमच्याकडे काय सुख आहे. आमच्याकडे सुख आहे. सुख एक हेची ठाई बहुपाई संतान. सर्वात जास्त सुख संतांकडे. म्हणून पहिला माल सुख. ज्याला सुख होत नसेल किंवा जो दुःखी होत असेल त्यानं काय करावं? संतांना शरण जावं. संतांना शरण गेलात की तुमचं आयुष्यातलं सर्व दुःख निघून जातं. सध्या लोकांचे चेहरे एवढे पडके असतात. एक कीर्तन संपलं माझ्याकडे आलं मला म्हटलं महाराज माता माऊलीचं लग्न झालं हे पटकन लक्षात येतंय. कपडावर कुंकू आहे पायात जोडवे गळ्यात मंगळसूत्र आहे पटकन लक्षात येतंय. माणसाचं लग्न झालं हे कसं समजावं? म्हटलं ज्याचा चेहरा पडेल समजावं याची लंका पेटलेली आहे. कळते तुम्हाला? लोक एवढी दुःखी. एक म्हणे का हो लग्न झालेले दुःखी? म्हटलं हो. पण त्याच्यात एक उठून आला म्हणे बाबा मी नाही दुःखी लग्न 5 वर्ष झाले पण अजून दुःख नाही. म्हटलं होणार नाही. म्हणे 5 काय 10 झाले तरी दुःख होणार नाही. म्हटलं का बरं? म्हणे ज्याची बायको मुकी तो सर्वात जास्त सुखी. आपली बायको मुकी. विठ्ठल आयुष्यात प्रत्येकाच्या काय आहे? दुःख आहे. जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे. जो देखे सो दुखिया बाबा. मग संतांच्या दुकानातला पहिला माल जर कुठला असेल तर तो सुख नावाचा आहे. चला दुसरा माल जर कुठला असेल तर संतांच्या दुकानातला दुसरा माल तो म्हणजे रामनाम आहे. विठ्ठल सुखाची पेठे घातला दुकान मांडिले वान राम नाम आहे. बाबा या सुखाच्या दुकानामध्ये राम नाम नावाचा माल तुम्हाला भेटेल. एक पहिला माल सुखाचा आहे. दुसरा माल बोला दुसरा माल राम नामाचा आहे. आणि तिसरा माल आमच्या दुकानात जो कोपऱ्यात पडलेला आहे तो म्हणजे भक्ती भुक्ती आणि मुक्ती. संत सज्जनी मांडिले दुकान. आमच्या लेकरांना लागायची नाही तर वा सोबदार असावे ते असे काय गोड. एवढं तेज फेरन लवली लावल्यावर सुद्धा येत नाही. हे तेज हरिनामाचं आहे. विठ्ठल सज्जनी मांडिले दुकान. जे जया पाहिजे ते आहे रे. भुक्ती मुक्ती फुकाच साठी कोणी तयाकडे न पाहे रे. बाबा आमच्या दुकानात भुक्ती मुक्ती नावाचा माल आहे पण त्याला कोणी बागत नाही. मायका संतांचं दुकान कुठलं कळालं? बरं माल कुठला कळाला? बरं त्या मालाला भाव काय? संजय दादा साखर काय किलो आहे? 42 रुपये. बरं तेल 110. बरं तुमच्याकडे तुमचे दुकानदार चांगले. आमच्याकडे 160 रुपये तेल आहे महाराज.
तेल लावून चाललंय आमच्याकडे, काय अहो सांगावं आता? 210 आहे ना, तुमच्याकडे 210? ते 110 म्हणून राहिले, 210 आहे ते. बाप 210 आहे. मग? ऐका ऐका, बोलू नका. माझा संवाद बघ, तुम्ही कोणी बोलू नका, त्यांचा आणि माझा संवाद ऐका. संजय दादा, गुळाचा भाव आहे, शेंगदाण्याचा भाव आहे, तेलाचा भाव आहे, प्रत्येक पदार्थाला भाव आहे, बरोबर आहे ना? ऐका ऐका, प्रत्येक पदार्थाला भाव आहे. पण संतांच्या दुकानातला जो माल आहे, संत म्हणतात आमच्या दुकानातला 1 रुपया भाव, आमच्या दुकानातला माल हा विना मोबदला आहे. म्हणजे आपल्या भाषेत फुकट आहे. आणि जिथं फुकट तिथं जनता, तरी दुर्दैव आहे की अजून जनता इकडे येत नाही. या जनतेला काय म्हणावं? आमच्या दुकानातला माल हा फुकट आहे. एका जनार्दनी मांडिले दुकान, ते बोला विना सर्व देतो बोलावेन सर्व वास्तव. एका जनार्दनी मांडिले देतो बोलावेन सर्व आमच्या दुकानातला कुठलाही त्या ठिकाणी माल नाही, म्हणजे भाव नाही, विना मोबदला देतोय. बरं, दुकान कुठलं, माल कुठला, भाव कुठला ते कळालं. दुकानाचा दिवस कुठला, दुकानाची वेळ कुठली? ऐका, दुकानाची वेळ संत म्हणतात आमचं दुकान, संत रूपी दुकान हे 24 तास उघड आहे. किती बोला ना? 24 तास. संत रूपी दुकान हे 24 तास उघड आहे. याचं जेव्हा बारकाईनं निरीक्षण शासनानं केलं, त्याच्यानंतर मग 24 तास मेडिकल चालू झाले. हे आमच्यापासून आलेलं आहे, विसरू नका. ऐका, संत रूपी दुकान हे 24 तास उघड आहे. आणि इथून मेडिकलवाल्यांना संकल्पना भेटली आणि 24 तास मेडिकल चालू झाले. म्हणून कुठल्याही माणसानं असं समजू नये की संत हे गावंडळ होते आणि संतांना काही येत नाही. सांगू तुम्हाला, विमानाचा शोध आता लागला, पण माऊली ज्ञानोबांनी विमानाचा शोध 700-750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीत लावून ठेवला. अहो, या दिव्याचा शोध आता लागला, पण या ऊर्जेचा शोध माऊली ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरीत लावून ठेवला. कधीतरी आपल्या लेकरांना समजवा. मला आनंद वाटतो की आज या श्रमिक नगरमध्ये कीर्तन करत असताना माझ्यासमोर बरेच तरुणाई या ठिकाणी बसलेत. आपण आलं पाहिजे, कीर्तनात बसलं पाहिजे, संत विचार आपण घेतले पाहिजे. कारण सध्या परिस्थिती आहे भाऊ, परिस्थिती आहे. सध्या 10 किलोमीटर जर तुम्ही प्रवास केला ना, इकडे लक्ष द्या, 10 किलोमीटर जर प्रवास केला ना, तर त्या 10 किलोमीटरच्या पाठीमागं तुम्हाला 50 बॅनर भावपूर्ण श्रद्धांजलीचे सापडतात. आणि त्यापैकी 50% बॅनरवरची जी फोटो आहेत ना, यांची वय मर्यादा 18 ते 25च्या दरम्यान आहे. आज आमची पोरं थोडं काही झालं की लगेच आत्महत्या, लगेच सुसाईड करतात. काय कारण आहे? कारण एकच आहे मायबाप, आम्ही आमच्या लेकरांची मनगटं बळकट केलीत, पण आम्ही आमच्या लेकरांच्या मनाची मनगटं अजून बळकट केली नाहीत. आणि लेकरांच्या मनाची मनगटं बळकट करायची असतील तर त्यांना माऊली ज्ञानोबरांनी जगद्गुरु तुकोबरांसोबत परिचय करून द्यावा लागेल. त्याच्याशिवाय शक्य नाही. एकाने मला विचारलं का हो, तुमचे संत तुम्ही एवढं म्हणतात, तुमच्या संतांजवळ आल्यानंतर संत काय करतील? तुला पाहिजे ते करतील, तुला पाहिजे ते देतील, तुला पाहिजे त्या गोष्टी मिळवून देतील. पण त्या संतांसोबत आम्ही नातं जोडायचं काय? वय मर्यादा ठेवू नका. संतांसोबत आलं ना, कुठलंही नातं जोडा. एका सुशिक्षित बेरोजगारानं मला विचारलं, तुमच्या संतांजवळ आलो तर तुमचे संत आमचे मित्र होतील का? का नाही होणार? संतांसारखा मित्र या जगाच्या पाठीवर कोण नाही. सांगू का? संतांना तुम्ही आपल्या आयुष्यात मित्र बनवा. ऐका मायबाप, आजच्या कीर्तनातलं एवढं वाक्य घरी येऊन जा. आपल्या लेकरांना सांगा, एक मित्र कमी बनव, पण माऊली ज्ञानोबारांनी जगद्गुरु तुकोबराय यांना आपल्या आयुष्यात मित्र बनव. काय होईल? संत जर आपल्या आयुष्यात मित्र बनलेत अंकुश दादा, तर काय होईल? ऐका, आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कुणी. अरे संत रूपी जर मित्र माझ्या आयुष्यात असले तर काय होईल दादा? ऐका, आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कुणी. मित्र असला जवळ जर मनासारिखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारिखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारिखा. म्हणून आपल्या आयुष्यात एकदा तरी संतांना मित्र बनवा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. संतांना कमकुवत समजू नका. एकानं मला विचारलं, मी नेहमीच सांगतो महाराज,
मला जर कोणी कॉल केला आणि विचारलं महाराज पत्रिकेत काय नाव टाकायचं, मी भागवताचार्य, रामानाचार्य, वारकरी भूषण, कीर्तन केशरी, विनोदाचार्य ह्या पदव्या नाही सांग. मी त्याला एकच म्हणतो, साधं नाव टाक, फक्त माझ्या पाठीमागं नावाच्या पाठीमागं ब्रॅकेटमध्ये IT इंजिनियर कर. एकानं मला विचारलं का बरं, बापानं 15 लाख रुपये खर्च केले म्हणून. नाही नाही नाही, याच्याकरता की ते पत्रिकेतलं IT इंजिनियर कोणी भल्या माणसानं 2-4 आमच्या सुशिक्षित मित्रांनं वाचलं आणि ती 2-4 सुशिक्षित पोरं कीर्तनात येऊन बसली, त्याच्यापैकी 2 लेकरांच्या मनावर जरी परिवर्तन झालं म्हणजे कीर्तनाचं सार्थक क्या झालं बात आहे. या अनुषंगानं. आणि आमचे संत एवढे कमकुवत नाहीत. एकानं विचार AI आणि MI कन्सेप्ट आता आली. खरं सांगू का, आमचे श्रीगुरू एक वाक्य सांगतात, बाबा संदीप बाबा आमचे श्रीगुरू म्हणतात, तुमचा अभ्यास किती आहे हे जगाला दाखवण्यापेक्षा तो अभ्यास तुम्ही किती चांगल्या पद्धतीनं लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचू शकतात त्याचा विचार तुम्ही करा. ऐका, आता सध्या 2 कन्सेप्ट चालू आहे ना, एक AI आणि दुसरी बोला शिकलेले आहेत AI आणि MI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, आणि दुसरं मशीन इंटेलिजन्स. बरं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स काय करतात आर्टिफिशियल इंटेलिजन्स सध्या AI कन्सेप्ट आहे. माणसाचे कपडे बाईला आणि बाईचे कपडे घ्या. चाललंय मार्केटमध्ये. माणसाचे कपडे बाईला आणि बाईचे कपडे माणसाला, हे AI कन्सेप्ट करतंय. कोण करतंय? आर्टिफिशियल इंटेलिजन्स. सांगू, जगातले पहिले आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे माऊली ज्ञानोबा आहेत. अहो, आमच्या AI कन्सेप्टला फक्त कपडे बदलता येतात. माऊली ज्ञानोबरांनी स्त्रीचा तो केला पुरुष उभा. पहिले आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे माऊली ज्ञानोबा आहेत. चला पुढे, पहिले मशीन इंटेलिजन्स म्हणजे माऊली ज्ञानोबा आहेत. आता आपण म्हणतो ऑटोमोडवर मशीन आल्यात. एकदा मशीनला कमांड दिली की मशीन ऑटोमॅटिक, बोला ना, ऑटोमॅटिक ऑपरेट होते. का हो? जरी ती ऑटोमॅटिक ऑपरेट होते पण पहिले त्याला कमांड द्यावी लागते. नंतर त्या मशिनीमध्ये अनेक पार्ट्स आहेत, त्याच्यात अनेक वायरी आहेत, आणि सर्वात महत्त्वाचं त्याच्यात करंट आहे. काय आहे? बोला पटकन, काय आहे? ऐका, माऊली ज्ञानोबराय पहिले मशीन इंटेलिजन्स याच्याकरता. कारण माऊली ज्ञानोबरांनी जी मशीन चालवली ना, त्या मशिनीमध्ये कुठले पार्ट्स नाही, वायर नाही, करंट नाही, ताकद नाही, निर्जीव असणारी भिंत चालवली माऊली ज्ञानोबराय पहिले MI क्या बात आहे. मशीन इंटेलिजन्स. म्हणून आमच्या माऊलींना साधं समजू नका, फक्त थोडंसं बारकाईने विचार करा, मग कळेल तुम्हाला. विठ्ठल विषय आपला लांबतोय. मला बोलायचं होतं की 24 तास दुकान आमचं आहे, म्हणजे मेडिकल कन्सेप्टमध्ये ही 24 तास जी संकल्पना आहे ती आमच्या संतांपर्यंत आली. ऐका, दुकान कुठलं आहे, माल कुठला आहे, भाव कुठला आहे, वेळ कुठला आहे कळालं. महाराज, तुमचं दुकान कुठल्या बाजारात आहे? संतांनी पटकन मावा, आमचं दुकान हे पंढरपूरच्या बाजारात आहे. कुठल्या? पंढरपूरच्या. बरं, पंढरपूरच्या बाजारात तुमचं दुकान आहे हेही आम्हाला कळालं. महाराज, तुमचं दुकान हे पंढरपूरच्या बाजारात आहे, पण बाजाराचा दिवस कुठला? आता आपण शहरात राहतो म्हणून रोज बाजार आहे, पण ग्रामीण भागात गेले तर आठवडे बाजार आहेत. बरोबर आहे ना? 7 दिवसातून 1 दिवस बाजार असतो. आजूबाजूची जेवढी गावं असतात, शेतकरी असतात, ते आपला कच्चा पक्का माल त्या बाजारात घेऊन येतात, विकतात आणि आपली उपजीविका भागवतात. महाराज, तसा आठवडे बाजार, मग तुमचा बाजारातला दिवस कुठला? संत म्हणतात आमचा बाजाराचा दिवस म्हणजे आषाढी आणि कार्तिकी. आषाढी आणि कार्तिकी हा आमच्या बाजाराचा दिवस. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो. सुद्धा वाजत नाही महाराज. आता टाळी वाजून काय फायदा? भजन चालू झालं की मग टाळी वाजवायची. असं रंगलं पाहिजे माणूस कीर्तनात की इथून उठल्या घरी गेले भूक लागली पाहिजे. असं रंगलं पाहिजे कीर्तनात. आपण ते उदो बोला, आपलं उदो बोला, मन तू म्हण, माझं चाललंय. काय तर एवढे कार्यकर्ते खराब आहे भाऊ. तो पहिला टाळी वाजायला लागला का हा दुसरा थांबरे तो टाळी नको वाजू, का बघू ते बॉचं काय चाललंय ते इकडं. एवढे आतल्या गाठीतले. पण ऐका, जो टाळी वाजवणार नाही त्याचा कार्यक्रम झाल्याशिवाय राहणार नाही बरं का. म्हणून कीर्तनात टाळी होय पातकांची होळी, पाप जळून नष्ट होतात, म्हणून टाळी वाजवली पाहिजे. वाजवा एकदा जोरात टाळी. क्या बात आहे. हे प्रमाण करता. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची वारी गो. बाबा, आषाढी आणि कार्तिकी हा आमचा बाजाराचा दिवस आहे. मायका, बाजाराचा दिवस कळाला, बाजार कुठं भरतोय ते कळालं, वेळ कळाली, माल कळाला, कितीला भेटतो ते कळालं, बाजार कुठला आहे, दुकान कुठलं आहे ते कळालं. पण महाराज, हा दुकानातला माल आम्हालाच भेटेल याची गॅरंटी काय? तुकोबाराय म्हणतात, काळजी करू नका, कारण या दुकानाचे भांडारी आम्ही स्वतः आहोत. आम्ही भांडारी देवाचे, देवाचे भांडारी आहोत. आणि भांडारी येऊन तुम्हाला विनामोबदल्या जर काही देत असेल तर ते नामस्मरण देतात. कसं नामस्मरण? हात वरती करा.
मुखानं नामस्मरण आणि हातानं टाळी. टाळी अशी वाजली पाहिजे की जे घरी झोपले आहेत ते महादेव म्हणले पाहिजेत उद्यापासून आपण कीर्तनाला गेलं पाहिजे. हा, टाळी टाळी. विठोबा रखुमाई, टाळी वाजवा, टाळी. हा हा, विठोबा रखुमाई, हरे जय जय. भजन करा, भजन. भजन से आनंद मिलता है. ताली बजाते जाओ. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. उगवू जानो मोडी, उगवू जानो मोडी, झाली नव्हे तैसी जोडी. तुकोबाराय म्हणतात की आमच्या दुकानात येत असताना हा सर्व माल आम्ही तुम्हाला देऊ. पण ऐका ना, शेवटचं सांगतो, काही लोक अशी असतात, काही जीव अशी असतात की दुकानात ते पैसे घेऊन जातात पण त्यांना बोलता येत, लहान लहान लेकरं, त्यांना बोलता येत नाही. मग दुकानदार त्यांच्या म्हणू नका, कारण आमच्या दुकानातला माल आम्ही तुम्हाला देत असताना कशा पद्धतीने देऊ. तुका म्हणे पुढी, तुका म्हणे पुढी, खाऊ थोडी थोडी. नाही नाही नाही, तसं नाही ना. तुका म्हणे पुढी, माल कैसी खरी कुडी, आम्ही भांडारी देवाचे, घ्यावे घ्यावे नामवाचे. या पद्धतीने हे संतांचं दुकान आहे आणि या संतांच्या दुकानातला माल आम्ही प्रत्येकाने घेतला पाहिजे. हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. पण महाराज, या संतांच्या दुकानातला जो रामनाम नावाचा माल तुम्ही आम्हाला देणार आहात, तुम्हाला काय वाटतं आम्ही एवढे मूर्ख आहेत, आम्हाला नामस्मरण येत नाही? अहो, जन्माला आल्यापासून तर मरेपर्यंत आम्ही सर्वच नामस्मरण करतो. नक्की करतात ना, पण आपल्या नामस्मरणामध्ये, आपल्या भक्तीमध्ये, संतांच्या भक्तीमध्ये फरक आहे. माऊली ज्ञानोबा गोड वर्णन करतात. माऊली ज्ञानोबांनी गोड अशी ओवी भगवंताच्या मुखात घातली. भगवान परमात्मा अर्जुनाला मानवी प्रकृतीचा स्वभाव सांगत असताना म्हणतात की अर्जुन ऐक, मनुष्य हा जन्मजात कसा आहे, देखे मनुष्य जात सकड, ते स्वभावताची भजनशीळ, झाले असे केवळ माझे ठाई. बाबा, मनुष्य म्हटला की जन्मजात भाविक आहे, जन्माला आल्यापासून भजन करतोय. मग तुम्ही नामस्मरण आम्हाला देणार, यात विशेष काय? संत म्हणतात आम्ही जे नामस्मरण देतो ना, आम्ही जी भक्ती देतो ना, ही भक्ती उद्वेग सांडून भक्ती आहे. तुम्ही जी भक्ती करता ती देखोदेखीची भक्ती. कुठली भक्ती आहे? बोला ना, कुठली? खरं खरं सांगा, तुम्हाला तुमच्या शेजारची शपथ आहे. एवढे सर्व पूर्ण सभामंडप इथं भरलेला आहे, गच गच समाज भरलेला आहे. सर्व कीर्तना करता आलेले आहेत का हो? हां, तुम्ही एवढ्या डाऊट म्हणजे मला लक्ष आलं, माझं लक्षात आलं. तुम्ही डाऊट म्हणजे नाही. आमची भक्ती कशी आहे? सखूबाई चालली म्हणून जनाबाई चालली, जनाबाई चालली म्हणून धुरपताबाई चालली. कुठं? कीर्तनाला. ही आमची परिस्थिती. आमची परिस्थिती कशी आहे? महाराज कीर्तन झालं कालच्या दिवशी आणि एक ग्रामपंचायतचा सदस्य समोर आले आणि लोकांनी त्याचा सत्कार केला. मी विचारलं का सत्कार? म्हणे यांनी आज माळ घातली. काय घातली? माळकरी झाली. म्हटलं वा, सदस्य माळकरी झाला. मी सहज त्यांना विचारलं, का हो नाना, कोणाचं कीर्तन ऐकून तुमच्या मनावर एवढं परिवर्तन झालं? कारण कीर्तन हे मनोरंजनाकरता नाही, कीर्तन कशा करताय? काल दिस ना बाबा चांगला होता. अरे आलं बरं काय रे थोडंसं.
कालचा बुवा चांगला होता, लय नाचत होता. अरे नाचण्याकरता कीर्तन नाही, हसवण्याकरता कीर्तन नाही. कीर्तन हे मनोरंजनाकरता नाही, कीर्तन हे परिवर्तनाकरताय. कशा करताय बोला पटकन. तुमच्या आयुष्यातला अमूल्य वेळ तुम्ही जर इथं देत असाल ना, तर त्याच्यामध्ये मनोरंजन झालं नाही पाहिजे. ते मनोरंजनाकरता तुमच्याकरता हास्य जत्रा भाऊ आहे, भाऊ कदम आहे. म्हणून या भाऊ कदमकडनं तुम्ही ती अपेक्षा करू नका. इथल्या कीर्तनकाराकडनं. कीर्तन मनोरंजनाकरता नाही. एकाने मला विचारलं, महाराज 37 वर्षापासून आमच्या परिसरात सप्ताह चालू आहे, न चुकता 7 दिवस कीर्तन ऐकतो. आयुष्यभर कीर्तन ऐकले, 37 वर्ष झालेत, पण परिस्थिती मात्र अजून बदलली नाही. त्याला म्हटलं, राजा कीर्तन परिस्थिती बदलण्याकरता नसतं. ऐका, कीर्तन परिस्थिती बदलण्याकरता नाही, बदललेल्या परिस्थितीमध्ये स्थिर राहण्याची मनस्थिती जी प्रदान करते त्याला कीर्तन मर्यादा म्हणतात. कीर्तन त्याच्याकरता. ज्या वेळेस मी त्याला विचारतो, म्हणे बाबा खरं सांगू का, कोणाचंच कीर्तन ऐकून परिवर्तन झालं नाही. म्हटलं मग झालं काय? त्यानं मला कोपऱ्यात घेतलं आणि कानात सांगितलं, म्हणे बाबा खरं सांगू? म्हटलं सांगा. म्हणे सरपंचच माळकरी झाला. काय काय? सरपंच. मग सरपंच माळकरी झालं, मग पार्ट्या कोणासोबत करायच्या? मजबुरी का नाम, म्हणून माळ घातली म्हणले, बाकी काही. म्हणजे आमचा परमार्थ कसा आहे? सरपंच माळकरी म्हणून सदस्य माळकरी, आमदार माळकरी झाला म्हणून कार्यकर्ते माळकरी होतात, डायरेक्टर माळकरी झाला म्हणून चेअरमन माळकरी होतात. ही आमची भक्ती. आमची भक्ती पायावी नवीन तातडीची. बघा तुम्ही का बरं टाळी वाजवली? तुम्ही टाळी वाजवली का बरं? याला म्हणतात देखोदेखीची भक्ती. ही देखोदेखीची भक्ती. बाबा तुमची भक्ती देखोदेखीची, पण आमची भक्ती उद्वेग सांडून भक्ती आहे. ते नामस्मरण आम्ही तुमच्या पदरात घालू, आणि ते नामस्मरण तुम्ही घेतलं तर तुमच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. आजच्या दुकानातलं फक्त काय लक्षात ठेवा? दुकान. काय लक्षात ठेवा? आणि हे दुकान जर कोणी दिलं असेल तर संतांनी, आणि एवढं समजवून बी, एवढं सांगून बी जर तुमच्या लक्षात राहिलं नाही, तर मग हे शेवटचं तुमच्यासाठी. हे जरी नाही काल, वेळ संपलाय म्हणायला काही मला ना. नाही नाही. विषय असा आहे बाबा, पिंगडा एवढा डायमंड झाला, एवढा महाग झाला, पण तरी लोकांना त्याची किंमत कळत नाही. हे बसल्या जागेवर टाळी सुद्धा वाजवत नाही महाराज. ज्यांना नाचायचे त्यांनी नाचावं, ज्याला इच्छा आहे त्यांनी ऐका, नाचायचंय. जो देवाच्या दरबारात नाचेल, देव त्याला संसारात नाचवणार नाही नाही. आणि जो देवाच्या दरबारात नाचणार नाही, देव त्याला संसारात नाचवल्याशिवाय राहणार. म्हणून लाज लज्जा बाजूला ठेवा. ही बघल तो बघल, त्याच्यापेक्षा जग काय बघल याच्यापेक्षा जगदीश्वर काय बघल त्याचा विचार करा. हात वरती, ज्याला उभं राहायचं त्यानं उभं राहा. 1 2 3 टाळी. हा हा. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल सरतीचे वंटिबा काढ बांधून देईल, सरतीचे वंटिबा काढ बांधून देईल. उभे राहा, उभे राहा, उभे राहा, उभे राहा. हो
उपस्थित आहेत त्यांना कोटी कोटी वंदन. आणि दादा साऊंड सिस्टीमच्या बाबतीत तर नाद नाही करायचा कडे तुमच्या, एक नंबर साऊंड खुश. माझं लग्न जर डबल झालं ना तर तुमची सिस्टीम लावल, काळजी करणं, एवढी गोड सिस्टीम आहे. तुम्ही लगेच कुंडल्या बघू नका, मला नंबर मागू नका, वय विचारू नका, म्हणजे बरं होईल. आहे का? गोड अशी सुंदर साऊंड सिस्टीम आहे. तुम्ही सर्व आलात कीर्तना करता, जेवढे पुरुष आलेत सर्व देव महिला मंडळ, देव्या जे घरी बसून ऐकत असतील ते महादेवन, जे झोपून गेले ते भद्रा मारुती, या सर्वांच्या चरणावर विनम्र भावाने वंदन करतो आणि सेवेला पूर्णविराम. निवृत्ती निवृत्ती राया